मी विश्वास गौतम वाळवंटे राहणार भगवाननगर अरोडा खुर्द इथला रहिवासी असून इथले जे गैरसुविधा आमच्या इथे होत आहेत, ड्रेनेज लाईन नाही आहे, प्रभागामध्ये नळ नाही, लाईटी नाही आहेत, त्यातल्या त्यात विहारं नाही आहेत, मंदिरं नाही आहेत. या लोकांनी याचा निधी घेऊन गैरफायदा केलेला आहे. या उमेदवारांनी आपले घरं भरून लोकांच्या घराला असेच ठेवलेले आहेत. तरी आमच्या जनतेला ही विनंती आहे की आम्ही सर्वांना या लोकांना वोट देऊन विजय करून यांच्याकडून कामे करून घेणार आहात, ही आमची इच्छा आहे. जय भीम जय जिद्दा. दुगरच्या नगरसेवकांनी आमच्या एरियामध्ये नळ नाही केलेले आहेत, लाईट दिलेले नाही आहेत, रोड नाही आहेत, नाल्या नाही आहेत. अजून विहाराला ते निधी प्राप्त करतात आणि स्वतःचेच घर भरतात आणि 4-4 दिवस नळाला पाणी येत नाही. आमच्या जे गोरगरीब आहेत. सर्वांना जय शिवराय जय भीम. मी करीम लाला, प्रभाग क्रमांक 1 मधून अपक्ष उमेदवार थांबलेले आहे, ड मधून. तर आत्तापर्यंत जे माजी नगरसेवकांना कामं केली नाहीत ते मी करत आलो आणि इथून पुढे करणार. आणि पहिला काम मी सुरू केलेलं आहे शेतकरी पुतळ्याचा, त्याला पेंटिंग वगैरे केले माझ्या खिशातल्या पैशानं, माझ्या आणि दुसऱ्या उमेदवाराच्या पैशानं आम्ही दोघांना केले. तर आता जे उमेदवार येतात आता घरी म्हणतात सगळ्यांना की बाबा अपक्ष उमेदवाराला वोट करू नका, हे चुकीचं बोलत आहे त्यांनी. आज मी एक व्हिडिओ बघितलं, असं अपक्ष उमेदवाराला यांनी खाली पडाय बघतात, तर असं करू नका, ही नम्र विनंती आहे माझी. जय शिवराय जय भीम. सीटला सीट मागली होती तर त्यांनी मला एबी फॉर्म देईपर्यंत 2:30 वाजेपर्यंत म्हणलेत मला की बाबा तू एबी फॉर्म याले, तू अपक्ष फॉर्म भर. पण शेवटी मला वंचितच्या कार्यकर्त्यांनी नाकारले, तर मग मी अपक्ष उमेदवार भरलं. ओके सर. प्रभाग क्रमांकमध्ये मी एक सर्पमित्र आहे. मी सगळ्याच्या रात्री बेरात्री कोणाच्या मदतीला धावत जातो, सुख असो या दुःख असो कोणासाठी मी अर्धी रात्री कामासाठी जातो कोणाच्याही. ओके. जय भीम जय शिवराय. मी 1 क्रमांकमधून उभी आहे आणि माझ्या वार्डामध्ये बरेच आपुलकी कामं आहेत. मला जर मताने निवडून दिलं तर मी ते कामं आपले करून टाकल आणि मी सगळ्यांना अपेक्षा करते आणि सगळ्यांना जय भीम करते की मला संधी द्यावी आणि वेळा निवडून द्यावे आणि मी जय भीम. सदरील 1 नंबर वार्डामधून सदरील 1 क्रमांकमधून माझी मिसेस छाया गौतम वाळवंटे उभं राहिलेली आहे आणि जे काही 1 नंबरमध्ये वार्डामध्ये जे कामं अपुरे राहिलेले आहेत ते अपुरे कामं संपूर्ण करण्याची आमची तयारी आहे. आणि आमच्या स्वबळावर आम्ही पैसा स्वतःचा घरचा घामाचा पैसा लावून आम्ही हे इलेक्शन लढत आहोत. तरी जे काही कामं राहिलेले आहेत ते कामं संपूर्ण करू आम्ही एवढी विनंती करतो. आम्हाला बहुमताने या संख्येने निवडून द्यावे. तसेच मी आणि लाला म्हणजे दोन्ही गट आम्ही मिळून आम्ही ते शेतकरी पुतळ्याचा आम्ही स्वपैशाने खर्च लावून त्याला आम्ही पेंट केलेला आहे. आतापर्यंत ह्या लोकांना दिसत नाही का? हे एवढे नेते झाले, एवढे काउन्सिलर झाले, यांना कळत नाही का? हे सर्व दुर्दशा ह्या गल्ली बोळातली ड्रेनेजची हे यांना काही कळत नाही का? यांना का दिसत नाही का? आता आमची इच्छा आहे नवीन पिढीला यांनी सर्वांनी वोट दिलं तर आम्ही 100% करून दाखवू. प्रेमनगरमध्ये जे काही रस्ते उर्वरित राहिले असतील ते रस्ते आम्ही संपूर्ण एकमताने आम्ही निवडून आल्यानंतर संपूर्ण करेक्ट करू. आम्ही एवढीच आशा बाळगतो आणि आम्हाला या लोकांनी बहुमताने विजयी करावे. कारण ते अपक्ष आहे आमचा. आम्ही कुणाचे पैसे न घेता, कुणाचे पैसे न करता, काही न करता आम्ही स्वबळावर उभं राहिले आहेत. तरी ही विनंती आहे की या नागरिकांनी या 2 लोकांना निवडून द्यावे, ही नम्र विनंती आहे.